प्रेज द लॉर्ड. योहान वर्तमान याचा पहिला अध्याय आणि 5व्या वचनामध्ये देवाचं वचन म्हणतं की प्रकाश अंधकारामध्ये चमकतो, पण अंधकाराने त्याला ग्रहण केलं नाही. प्रेज द लॉर्ड प्रियांनो. ह्याच्यामध्ये समजून घेण्यासारखी एक गोष्ट आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे. आणि ज्यावेळेस आपण येशूच्या लाईफकडे बघतो त्यावेळेस त्यावेळेस त्या जगामध्ये आला तर जगाने त्याला स्वीकारलेलं नाहीये. आणि देवाचं वचन पण हे प्रकाश आहे. म्हणून तो म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचने तुम्हामध्ये असावी, मग तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. पण पुष्कळ वेळा असंच गोष्ट होते की आपण मागतो ना, आपल्याला काही गोष्टी मिळत नाहीत. का नाही मिळत? कारण आपण प्रकाशामध्ये नाही चालत. आपण चालतो अंधकारामध्ये. आणि ज्यावेळेस अंधकारामध्ये चालतो त्यावेळेस आपण प्रकाशाला ग्रहण नाही करू शकत. ह्याचा अर्थ काय बनतो? अंधकारामध्ये चालणं म्हणजे काय की देवाच्या वचनानुसार न चालणं. तो म्हणला की माझी वचने तुम्हामध्ये असावी. त्यावेळेस तो म्हणतो की माझी वचने तुम्हामध्ये असावी. तर सिंपल थिंग आहे की त्याच्या वचनामध्ये आपण चालणं, त्याच्या आज्ञेमध्ये आपण चालणं हे फार महत्वाचं आहे. त्यावेळेस तो प्रकाश आपल्यामध्ये चमकायला लागतो आणि तो प्रकाश ज्यावेळेस आपल्यामधून चमकायला लागतो त्यावेळेस अंधकार निघून जातो आणि तो प्रकाश इतरांना प्रकाशित करतो. म्हणून तो म्हणतो की तुम्ही जगाचे प्रकाश आहात, असं देवाचं वचन म्हणतं.